काय सोसलं महाराज तुम्ही? अहो यश सोसल्याशिवाय मिळत नाही. भरतभाऊच्या एका लग्गीवर तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ सोसलंय चांगलं. 4 वाजेला अंगातलं बनियन घामात भर थंडीत जोपर्यंत घामानं ओलं चिंब होत नाही पिळावं लागत नाही तोपर्यंत सोसावं लागतं. तसं हाताला गोळवा येतच नाही. लगेच कसा गोळ होईल? तो कोबार तुम्ही जे वर जे वैभव प्राप्त केलं, जे वीरानी तुम्ही झालात, त्या बळाची राणी तुम्ही झालात, काय आधार आहे? महाराजांनी आधार सांगितला आहे का? क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. काय तो कोबार आहे? अहो सोसलं क्षणाचं सांगताय मोठ्या उजागारानं. अहो सोसलेलं मोठं असतं तर सांगायला आम्हाला ऐकायला आम्हाला बरं वाटलं असतं. पण या क्षणाला क्षणासारखं मोजू नका गेवरेकर. या क्षणामध्ये खूप काही दडलेलं आहे. काय दडलेलं आहे? 20 वर्षानं दोघं मित्र भेटावे आणि गप्पांना सुरुवात व्हावी. रात्री गप्पा सुरू झाल्या, बोलता कॉलेज लाईफ पासून पार छोटे होते तेव्हापासूनच्या आठवणी निघता 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 खूप रात्रभर गप्पा झाल्या. पहाटे 5 वाजेला आई उठली आणि तिनं दार वाजवलं. पोरांनी दार उघडलं. काय गाई? रावरा लवकर 5 वाजले पहाटेचे. बापरे 5 म्हणजे आम्ही रात्रभर बोलत राहिलो. हो अगं आई आम्ही गेलो रात्रभर गप्पा मारले ग. पण 5 वाजल्यावरही असं वाटतं आता क्षणभर झाली गप्पांना सुरुवात झाली. तो कोबार आहे म्हणताय क्षणभरी, पण ते देवाकरता सोसलं अनेक जन्माचं. एवढं ध्यानात ठेवा. त्या क्षणात खूप काही दडलेलं आहे, खूप काही दडलेलं. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज को जागरत्या, जाग कोण आहे? कोण प्रसादाचा अधिकारी आहे? शारदेची चंद्रकडे माझी अमृत कन कोवळे वेचिती मनमवाळे चकोरत लगे ज्ञानोबारे बोलतात. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी परमात्म्यानं गोपिकांना रास क्रीडेचा प्रसाद दिला. सुरुवात आज झाली. वा वा किती काळ चालली ती रास क्रीडा. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती टाइम चालली रास क्रीडा? 6 महिने. कोणाचे 6 महिने? ब्रह्मदेवाचे 6 महिने. पण ब्रह्मदेवाचे 6 महिने संपले आणि सूर्यनारायण आला. त्या सूर्यनारायणाला या गोपिकांनी पाहिलं. त्या काय म्हणता माहितीये का? या रास क्रीडेची राती बघा ब्रह्मा 6 मास केली होती. एकनाथी भागवत बोलते गोपिका अर्धाक्षण मानिती का गभस्ती उगवला. सूर्य नारायणाला विचारलं का रे का उगवला? तो म्हणे अगं ताई 6 महिन्यानं होतो मी 6 महिन्याला आलो. इथं अंधार होता. 6 महिन्याने आला? हो. तुम्हाला काय वाटलं? गोपिका अर्धाक्षण मानिती. त्या म्हणता आम्हाला असं वाटलं अर्धाक्षणच झाला. आता रासक्रीडा सुरू झाली. गोबऱ्यांना सोसलेलं क्षणाचं वाटतं आणि गोपिकांना देवाचं सुख क्षणाचं वाटतं. देवाकरता सहन केलेलं आणि देवाबरोबर सुख घालवलेलं क्षणात मोजावं लागतं. इतका त्या दुःखात आणि त्या सुखात आनंद आहे. म्हणून तो कोबारे म्हणतात क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. जी माणसं सोसतात त्यांनाच काहीतरी मिळतं. महाराज मी त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. त्याने माझ्या हातात आरतीचं ताट दिलं. घ्या विशाल महाराज लावा करा पूजा. घेतलं ताट हातात. कुंकू लावायचं म्हटलं. कुंकू कशाला लावू? घाणाला लावू? नाही हो महाराज. बरं बरं हातोडीला लावतो. हातोडीला नसतं लावायचं. अरे मग छन्नीला लाव. अहो काय तुम्ही हा बब छन्नीला नाही. मग भात्याला लावू का? गरम आहे तो त्याला नाही लावायचं. अरे मग लावू कशाला? चिमट्याला लावू का? महाराज तुम्हाला फक्त कीर्तनच येतं गाड्या. अरे त्या आयरणीला कुंकू लावा तिला हार घाला. अरे पठ्या पण जुनी आहे ती. असू दे जुनी. माझ्या आजीची आजची. पण महाराज या लोहाराचं घर चालवणारी ती सहन करणारी आयरन एवढं ध्यानात ठेवा. त्या आयरनीवर घाव करणारे अनेक गण संपले. आयरनीवर घाव करणारे अनेक हातोळ्या संपल्या. अनेक चिमटे गेले. तापवणारे भाते बदलले. सहन करणारे आयरन मात्र जशीच्या तशी. आयरन सहन करणारे म्हणून तो लेकरू विधानसभेचं सदस्य गेवरायचं. सहन करणाऱ्याच्या आधारावर मिळतं ते. ज्या ज्या महिलांनी 2, 4, 5 वर्ष सासूचा जात सहन केला त्यांचा आज सुखात आहे. बरं चाललंय.
त्यांना सहनच करता आलं नाही, त्यांना काही मिळालं नाही. काही काळ माणसाला सहन करताच आलं पाहिजे. महाराज नांदणारीला कारण सांगता येत नाही. ते म्हणते माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदान झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, नाही तर भातुकलीच्या केळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. तिचा धर्म आहे, तिचा शेवट सुरुवात पती आणि शेवट देव असावा. पतिव्रतेचं आयुष्य, सुरुवात मालक, शेवट देव. तिनं कोणतंही शेवट देवावरच नाव. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडके त्याला घुंगर 12, पान खाते 13 कामवातो जरा जरा, नवरा घालतो विंजनवारा, तिकडून आणला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, पाळा बांधते भिंगाचा, पाळ्यात वाळे 7 वाळे, आतल्या वाळ्यात घातला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर घालते कप, कपावर घालते घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी मुक्ताबाईची लेख. सुरुवात पती आणि शेवट देव, शेवट संत. हे जिला सूत्र साधता आलं ना, समजावतीनं सहनही केलं आणि सुख मिळवलं सुद्धा. तो कोबर आहे, तुम्ही काय सहन केलं? महाराजांनी सहन केलेले अनेक प्रमाण आपल्याकडे. एक गोड प्रमाण सांगतो तुम्हाला. याची लागी हो ते जियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी हो, याची लागी या विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वो वसविले निर्जना, पक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. काय महाराज, काही काही महिला सहन करतात. सहन केलेल्याच्या आधारावर माणसाला काहीतरी मिळतं. गरीब आहे, काही काळ काढा. अपमान होतोय जगात, काढा काही काळ. एक दिवस तुमचा येईल. कमावलेलं पुरतच नाही, उत्पन्नापेक्षा घर खर्च जास्त आहे. काढा काही काळ. बापाच्या कमाईवर किती दिवस जगू? मला काही व्यापार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, पण माझ्याकडे जागा नाही. भाड्याच्या जागेवर किती दिवस काढू? काढा काही काळ. आहे तिथं म्हणा, हे दिवस कधीतरी माझ्या आयुष्यातून बदलणार आहे. सहन करण्याची क्षमता ठेवा. देव सहन करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो, कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो. आयतं खाणाऱ्याच्या पाठीमागं देव कधी उभा राहत नाही. दोनच गोष्टी होतात. एक, एखादी गोष्ट जास्त वापरली तर झिजते, आणि नाही वापरली तर गंजते. अरे हे न वापरता गंजवल्यापेक्षा याला वापरून झिजवा. तुकोबारांचं सोनं झालं, आपलंही होईल. क्षणभरी आम्ही सोशले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही मिळवलं, आम्हाला प्राप्त झालं. आता सोसणंच कोणाला शक्य होत नाही. सोसणं बाबा लग्नच होत नाही. होईल होईल, थांब जरा. आहे ना यार, लग्न होईल ना, काही काळ काळ. अहो पण बाबा किती दिवस थांबू? बाप म्हणे गड्या कष्ट कर, चांगली नोकरी, काही प्रॉपर्टी वाढव, बरोबर लग्न होतं. तो म्हणे होणंच राहिलं नाही, काय मार्गच सांगा ना. त्याचा बाप म्हणे प्रॉपर्टी वाढवल्याशिवाय, आपलं सगळं वाढल्याशिवाय लग्न होणार नाही. तो म्हणे पाहुणे येतात परत जाता. अरे वाढवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आता बापाला असं वाटलं कष्ट करून वाढवलं पाहिजे. याने एकच शब्द ध्यानात ठेवला, वाढवलं पाहिजे ते. तो म्हणे पाहुणे आले, असं वाढवतो. आले पाहुणे, राम राम. राम राम, बसा. काय नाव? अमुक अमुक. बरं बरं. 12वी झाली का तुमची? डबल ग्रॅज्युएट आहे मी. त्याला वाढवायचं सांगितलं होतं, आता काय वाढवायचं ते ध्यानात ठेव. अरे बापरे. बाप म्हणले का आपला पोऱ्या तर 9वी फेल आहे, हा डबल ग्रॅज्युएट सांगून राहिला, म्हणजे रट्टेच खायचे काम आहे. किती भाऊ आहे तुम्ही? 2 भाऊ आहे वाटते. तो भाऊ 20 भाऊ आहे आम्ही सगळे एकूण. त्याचा बाप म्हणे बिंडोखा वाळून राहिला, पण काय वाळून राहिला तू? अरे 20 म्हटल्यावर ते माझ्याकडे पाहून राहिले की 20. तो खोकलालाच लागला. बाप खोकलता बाहेर जायला लागला. ते म्हणत खोकला आहे बहुतेक तुमच्या बापाला. खोकला? टीबी.
अरे काय वाढवतोय पठ्या, वाढवा जरूर, पण होतावेळपणा वाढवू नका. सहन करण्याची कपॅसिटी वाढवा. काही काळ काढा. मनुष्याला तसं आयतं काय मिळत नाही. महाग कोणाला मिळालंय आजवर कोणाला भेटलं नाही. पण तुम्हाला जर कष्टानं काही मिळवायचं असेल तर देव समाजापुढं यातना सांगू नका. त्याला सांगा